हॅलो फ्रेंड्स, आज आपण श्रीलंकेतील येल्ला नॅशनल पार्कची माहिती घेऊया. श्रीलंकेतील येल्ला राष्ट्रीय उद्यान हे श्रीलंकेच्या दक्षिण पूर्व भागात इंडियन महासागराच्या काठी असलेले एक मोठे जंगल गवताळ प्रदेश आहे. येथे वन्यजीवांच्या विविध प्रजाती जसे की बिबट्या, हत्ती आणि मगरी आढळतात. तसेच शेकडो पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. आतल्या बाजूला सिथुल पव्वा प्राचीन बौद्ध विहार आहे. जवळच्या गुहांमध्ये शतकानुशतके जुने शैलगृह आहेत. साऊथ वेस्टला मगुल महाविहारयामध्ये देखील प्राचीन बौद्ध अवशेष आहे. या दोन्ही ठिकाणी तीर्थयात्रा होतात. या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ सुमारे 978.8 चौरस किलोमीटर आहे आणि ते 1900 मध्ये स्थापन झाले. या ठिकाणी असलेल्या वन्यजीवांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. येल्ला राष्ट्रीय उद्यान ही जगातील सर्वात जास्त बिबट्यांची संख्या असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. या भागात सुमारे 50 ते 70 बिबटे राहतात आणि ते सहसा सकाळी किंवा संध्याकाळी दिसतात. याशिवाय या उद्यानात सुमारे 300 हत्ती राहतात आणि ते सहसा मोठ्या कळपात फिरतात. ते पाणी पिण्यासाठी आणि झाडांची पाने खायला तलाव आणि गवताळ प्रदेशामध्ये येतात. या राष्ट्रीय उद्यानात मुबलक प्राण्याचा साठा असल्यामुळे अनेक मगरी इथे आढळतात. त्या सहसा तलावांच्या काठावर आणि नद्यांमध्ये राहतात. याशिवाय या राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांच्या 440हून अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी काही स्थलांतर करणाऱ्या आहेत आणि काही सामान्य पक्षीमध्ये मोर, गरुड, साळुंकी आणि बगळे यांचा समावेश आहे. मित्रांनो, आता जर तुम्ही येल्ला नॅशनल पार्कला भेट देणार असाल तर तिथे तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज करू शकता हे बघूया. जसे की जीप सफारी. हे उद्यान एक्सप्लोर करण्याचा सर्वोत्तम लोकप्रिय मार्ग आहे. जीप सफारीमध्ये तुम्ही विविध प्राणी पाहू शकता, त्यांचे फोटो काढू शकता आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांचे निरीक्षण करू शकता. पक्षी निरीक्षण. पक्षी निरीक्षणासाठी हे उद्यान एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही विविध प्रकारचे पक्षी पाहू शकता आणि त्यांची गाणी ऐकू शकता, त्यांचे स्वर ऐकू शकता. हत्तींची सहल. तुम्ही हत्तीवर बसून उद्यान फिरून पाहू शकता आणि जवळून प्राणी सुद्धा पाहू शकता. तसेच निसर्ग रस्ता. तुम्ही उद्यानात चालण्यासाठी आणि त्याच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी या निसर्ग रस्त्यांचा वापर करू शकता. जर तुम्ही श्रीलंकेला भेट देण्याचा विचार करत असाल आणि वन्यजीव पाहण्यात जर तुम्हाला आनंद असेल तर या येल्ला राष्ट्रीय उद्यानाला नक्की भेट द्या. हे तुमच्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. या नॅशनल पार्कला जाण्यासाठी तुम्हाला भारतातून श्रीलंकेच्या कॅपिटलला कोलंबोला फ्लाईट घ्यावं लागेल. कोलंबोला पोहोचल्यानंतर तिथून तुम्ही बसने, ट्रेनने तिसा महारामा या शहराला जावे लागेल. हे शहर म्हणजे येल्ला नॅशनल पार्क प्रवेशद्वाराचे शहर आहे. कोलंबोहून सुमारे 4 ते 5 तास लागू शकतात. तसेच या शहरामध्ये तुम्हाला बजेट गेस्ट हाऊस आणि होमस्टे उपलब्ध आहे. याशिवाय स्विमिंग पूल आणि रेस्टॉरंट यासारख्या सुविधा असलेले हॉटेल सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच लक्झरी सफारी लॉन्च हे सुद्धा इथे उपलब्ध आहे. तिसा महारामा या शहरात आणि या सफारी लॉन्च मध्ये तुम्हाला श्रीलंकन खाद्यपदार्थ मिळतील. याशिवाय काही लॉन्च मध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय बुफेचा पर्याय देखील उपलब्ध आहे. तर मित्रांनो, ही होती येल्ला नॅशनल पार्कची माहिती. आशा आहे की तुम्ही येल्ला नॅशनल पार्कला जाणार असाल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरेल. थँक्यू. धन्यवाद.